संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, ज्या माऊलीने या भारताला 2 छत्रपती दिले ते आदर्श मातृत्व, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे व शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांच्यामुळे तुम्ही आणि मी आज शिक्षण घेत आहोत, त्या क्रांतीज्योती सावित्रीमाई, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि ज्यांच्यामुळे आज मला इथे बोलण्याचा अधिकार मिळतोय ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ व आज इथे उपस्थित असलेल्या सर्व जिजाऊंना नमस्कार. होणार ना तुम्ही जिजाऊ? हो. मग होणार की नाही? हो. घडवणार ना तुम्ही उद्याचे शिवराय? हो. कोण म्हणतं आपली संस्कृती पुरुष प्रधान आहे? 400 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊ स्वराज्याच्या कुलमुखत्यार होत्या. म्हणजे त्यांच्या सही शिक्क्याशिवाय स्वराज्याचा कारभारच चालत नव्हता. स्वराज्यात कोणताच निर्णय घेतला जात नव्हता. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय, इतिहास अनेकांच्या विचारांचा विषय, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय, इतिहास अनेकांच्या लेखनाचा विषय. पण इतिहास अभ्यासण्यापेक्षा, इतिहास लिहिण्यापेक्षा इतिहास घडवण्यामध्ये खरा आनंद आहे. ते म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीला मनापासून करायचे ठरवले तर संपूर्ण जग आपल्या पाठीशी आहे, संपूर्ण जग आपल्या पाठीशी आहे असं वाटू लागतं. याचा साक्षात्कार म्हणजे स्वराज्य. स्वप्न छत्रपती शहाजीराजांचे, संकल्पना राजमाता जिजाऊंची, विचार छत्रपती शिवरायांचे, शौर्य छत्रपती शंभूराजांचे आणि जबाबदारी मावळ्यांची. अल्लाउद्दीन खिल्जीने महाराष्ट्रात पाय रोवलं आणि परचक्राला सुरुवात झाली. मंदिरं तुटली, अब्रू गेली, धर्म संपायला लागला. लोकांनी जगदंबेला हाक मारली, आदिशक्तीनेही ती ऐकली आणि नजर फिरवली ती विदर्भात. बुलढाणा येथे सिंदखेड राजाला खुद्द महाराष्ट्र भवानी जन्माला आली, जिचं नाव होतं जिजाऊ. समुद्र ओलांडला तर धर्म बुडतो, खैबर खिंड पार केली तर धर्म बुडतो. बोटावर मोजावा असा धर्मनीती तत्व उरेल का, म्हणून जगदंबेलाही प्रश्न पडला. आणि त्याच वेळी शिवनेरीच्या क्षितिजावर एका शक्तीने गर्भात रुद्र मागितला. आईच्या गर्भातच आयुष्य कसं जगायचं याचं बाळकडू मिळत जातं आणि आयुष्यही तसंच घडत जातं. एका हातात ढाल, एका हातात तलवार, कमरेला पट्टा, घोड्यावर बसून जहागिरीत गौडधौड, आया बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नररूपी राक्षसांचा वध आणि मोगलांचा नायनाट करण्याचे डोहाळे मासाहेब जिजाऊंना लागले. धन्य तो महाराष्ट्र, धन्य ती माऊली जिला असे डोहाळे लागले. म्हणूनच म्हणतात, स्वराज्याचे बाळकडू शिवरायांनी मासाहेबांच्या गर्भातच प्यायले होते. धन्य जन्म आलो दास मातृभूमीचे जाहलो. आज खरंच या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची खूप गरज आहे. त्यासाठी जिजाऊ हव्यात. जिजाऊ आपल्यातच आहे. प्रत्येक स्त्रीच्या रक्ताच्या थेंबात थेंबात जिजाऊ आहे. गरज आहे ती फक्त आपल्यातील जिजाऊ ओळखून शिवराय घडवण्याची. 5 सुलतानी सत्तांनी या महाराष्ट्राच्या भूमीवर तांडव माजवलं होतं. दिवसा ढवळ्या आया बहिणींच्या अब्रूची लक्तरं रस्त्यावर टांगली जात होती. गवताच्या पानाला संतांच्या अभंगाला बंदी होती. मासाहेब जिजाऊंना हे सहन झालं नाही. त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं. माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल, जो या मोगलांचा कर्दन काळ बनेल. भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितलंय, पवित्र नाही साधूनाम विनाशाय दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि महाराजांचा जन्म झाला. महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा संघर्षही सुरू झाला. पुणे उजाड आणि ओसाड पडलं होतं. मुरार जगदेवानं पुणे परगण्यावर गाढवाचा नांगर फिरवून तिथे उभी पहार रोवली आणि त्यावर फाटकी वाहन लटकवली. शास्त्रवचनात याचा अर्थ असा होतो की ती जमीन जर कोणी केली तर त्याचा निर्वंश होईल. धार्मिक दहशतवाद माजवण्याच्या इराद्याने हे सगळं केलं जात होतं. मग मासाहेब जिजाऊ आणि शिवराय यांनी ती पहार उपसून टाकली आणि तिथे सोन्याचा नांगर फिरवला. इथून सुरू झाला तो खरा संघर्ष. महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी हातात प्रथम तलवार नाही तर नांगर घेतला. महाराजांनी सर्वांसाठी मदतीचा हात पुढे केला. तो
पालखीचा मान मिळावा म्हणून नाही, तर हे स्वराज्य उभं राहावं म्हणून. महाराज कधीच म्हटले नाही हे स्वराज्य मी उभं केलं, हे गडकिल्ले मी बांधले. महाराज नेहमी म्हणायचे हे स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. आपल्याला साधं घर सांभाळणं अवघड होऊन जातं, महाराजांना तर अवघं स्वराज्य सांभाळायचं होतं. मग महाराजांनाही टेन्शन आलंच असेल, जसं आत्ताच्या मुलामुलींना येतं जॉबचं, पैशाचं, करिअरचं. आत्ताची मुलं मुली दोनच पर्याय निवडतात, एकतर नशा करणं, नाहीतर आहे त्या सगळ्याचा शेवट करणं. महाराजांनाही टेन्शन आलंच असेल. महाराजांनी केलं का हो कधी असं? नाही. सांगा ना, काय कमी होतं? राजघराण्यात जन्म झाला होता. महाराजांनाही वाटलं असेल चला जाऊन अजगानी पाहायला, जुगार खेळू, पैसा उधळू, शराब पिऊ, सगळं काही उपभोगता आलं असतं. पण नाही, स्वप्न होतं, ध्येय होतं. स्वप्न असलेलं, ध्येय ठरलेलं तारुण्य सर्वोत्तम फळ देणारं असतं. तारुण्य आणि शक्ती नेहमी योग्य मार्ग शोधत असते. ज्याला वेळेवर तो योग्य मार्ग मिळाला आणि त्याची किंमत कळाली, तो जीवनात सफल झाला. वेळ आणि काळ बदलला तशी दुनियाही बदलली. पाश्चात्य देशाचं अनुकरण करताना आमची तरुणाई मात्र स्वतःच्या देशाची आदर्श संस्कृती विसरली. संवेदना हरवलेली तरुणाई अडीच अक्षरी प्रेमात वेडी झाली, तर दुसरीकडे जात पात धर्म यात अडकलेली तरुणाई कसला आणि काय देशाचा विकास करणार, असा केविलवाना प्रश्न आज आम्हाला पडतो. आजच्या तरुणाईला गरज आहे ती आदर्श विचारांची, कुशल नेतृत्वाची. आजचा तरुण हा उद्याची दिशा आणि दशा ठरवणार आहे. तरुणांना पेटवणारे आणि त्यांचा दुरुपयोग करून घेणारे खूप आहेत, पण तरुणांनी योग्य गोष्टी ओळखून योग्य ते केलं पाहिजे. 50 वर्षांचं आयुष्य आहे शिवाजी महाराजांचं, पण 50 वर्षाचं आयुष्य ते असे जगले की आज 350 वर्षानंतरही तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात महाराज जिवंत आहेत. असं म्हटलं जातं, महाराजांचं आयुष्य जर शतकापार असतं तर आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं. आजकाल 100 वर्ष कोणी जगतच नाही. मग कसं करायचं? कोण म्हणतं 100 वर्षाचं आयुष्य असेल तरच खूप काही करता येतं? संत श्रेष्ठ सर्वांची माऊली, ज्यांना लोकांनी संन्यासाचं पोर म्हणून मारलं, त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. स्वामी विवेकानंद, ज्यांनी संपूर्ण विश्वाला भारतीय संस्कृती दाखवून दिली, त्यांना आयुष्य फक्त 39 वर्ष. ऐन तारुण्यात मौज मस्ती करायच्या वयात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव देशासाठी फासावर चढले, त्यांना आयुष्य फक्त 22 ते 24 वर्ष. खूब लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी, आयुष्य फक्त 30 वर्ष. ह्या सगळ्यांचं आयुष्य 50च्या आतमध्ये, पण तरी सुद्धा आज आपण त्या सगळ्यांच्या आदराने नावं घेतो. आज सुद्धा ते तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात, हृदयात, डोक्यात जिवंत आहेत. ते म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आयुष्य असं जगावं की मेल्यानंतरही नावाने जिवंत राहावं. 6 जून 1674ला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. राजसिंहासनाकडे पावलं टाकत असताना महाराज राजसिंहासनाच्या जवळ गेले आणि महाराजांच्या समोर उभे राहिले ते तानाजी मालुसरे. राज, आईसाहेबांचं स्वप्न आहे ना व कोंढाणा स्वराज्यात आणायचं आहे. मग आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. स्वतःच्या पोराचं लग्न टाकून कोंढाणा काबीज करायला गेलेला तानाजी गेला, परत आलाच नाही. महाराजांनी दुसऱ्या पायरीला चरणस्पर्श केला आणि महाराजांच्या चरणांना स्पर्श केला तो शिवाकाशीतनं. राज, तुमची कापडं अंगावर घातली ना, हा देह पवित्र झाला बघा. राज, तुमची कापडं अंगावर घातली ना, हा देह पवित्र झाला बघा. राज, भाला छातीत आरपार घुसला होता, पण तरी बी आम्ही झुकलो नाही बघा, कारण डोक्यावर जिरे टोप तुमचा होता. राज, आज शिवाजी महाराज म्हणून मरण आलं आणि आमच्या जीवनाचं सार्थक झालं. महाराज सिंहासनाच्या जवळ गेले आणि त्यांच्या समोर उभे राहिले ते बाजीप्रभू देशपांडे. राज, जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत एकही गणी मला पुढे येऊ देणार नाही. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हे शब्द आजही त्या खिंडीत गुंजतायत. असे अनेक मावळे स्वराज्याच्या कामी आले, ज्यांनी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा केली नाही. वेळ रात्रीची होती, ठिकाण लाल महल पुणे. कसली भीती न बाळगता निवांत झोपलेला शाहिस्ते खान एका वादळाच्या तावडीतून सुटण्यासाठी पळू लागला आणि ते वादळ होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचं. ह्या वादळाच्या तावडीतून सुटण्यासाठी शाहिस्ते खान पळू लागला
लपायला जागा सापडत नव्हती. शेवटी तो लपला कुठे? महिलांच्या गराड्यात. का? तर शिवाजी महाराज कोणत्याही महिलेवर वाईट नजर टाकत नाही आणि कोणत्याही महिलेला हात लावत नाही. मग महाराजांनी सर्व हालचाली मंद केल्या. शाहिस्तेखानाला वाटलं महाराज गेले. शाहिस्तेखान गराड्यातून बाहेर आला. महाराज समोर दिसले. यमदेव समोर यावा आणि मृत्यूचे भय वाटावे अशी काहीशी त्याची गत झाली. खान पळत सुटला. खिडकीतून उडी मारणार तोच महाराजांची समशेर चालली. सप सप खानाची बोटं छाटली गेली. सर्व शांत झालं. महाराज गेले. शाहिस्तेखानाची बहीण त्याच्याकडे आली. भाईजान मेरी बेटी नहीं मिल रही है, लगता है शिवाजी के आदमी ले गए है. स्वतःच्या बहिणीला उत्तर देताना शाहिस्तेखान बोलला, शिवाजी किसी को मार सकता है, शिवाजी किसी का चौरंग कर सकता है, लेकिन शिवाजी किसी की महिला या बेटी को कभी भगा के नहीं ले जा सकता. मुंबईला हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. का झाली, कशासाठी करण्या परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठवून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते आणि त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ऐन 25 चिचक लावण्यखणी, देखणी आरसपणी तिच्याकडे बघावं बघतच राहावं इतकी लावण्यखणी. ह्या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि युवतीची अब्रू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असताना रात्री 12-12:30ला हे सगळेजण त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आत ती होती, घाबरली, बावरली, शारली. खिडकीतून बघितले, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला तशी जीवाच्या आकांतानं पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावरून रात्री 12-12:30ला काळोख चिरत बेभानपणे धावतीये. गुंड पाठलागावर आहेत. तिला कळून चुकलं, ह्या गुंडांच्या तावडीत जर सापडले तर आपल्या अब्रूची लक्तरं इथंच टांगली जातील. मुंबईच्या रस्त्यावरून रात्री 12-12:30ला काळोख चिरत बेभानपणे धावते. धावता धावता एका बोळात शिरली. एका घरात तिला उजेड दिसला. दबदबत्या उरानं दारापुढं आली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता आणि तिशीच एक हिंदू युवक. मुसलमान युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही युवती मुसलमान, मी हिंदू, मग एका हिंदूच्या दारापुढं कशी? त्यानं विचारलं, काय हवंय? त्यावरती युवती म्हणाली, काही गुंड माझी अब्रू लुटण्याच्या उद्देशानं माझ्या पाठलागावर आहे. एका रात्रीपुरता आसरा मिळेल? त्यावर तो युवक म्हणाला, निश्चिंत आते, घर तुझंच आहे. स्वतःचं अंथरून पांघरून दिलं. बिनघोर राहते, काळजी करू नको. ते गुंड परत येणार नाही, तुला त्रास देणार नाही. मी स्वतः दाराशी राखण करत बसतो. युवती झोपी गेली. तो दाराशी राखण करत बसला. राखण करता करता डोक्यात एक विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही युवती मुसलमान, मी हिंदू, मग एका हिंदूच्या घरात हिनं आसरा मागितला कसा? हिला भीती नाही वाटली? जर ते गुंड हिची अब्रू लुटण्याच्या उद्देशाने हिच्या पाठलागावर आहेत तर मीही तरुण आहे, मी घरात एकटाच आहे. मनात आणलं तर आत्ता ह्या क्षणी ह्या युवतीची अब्रू लुटू शकतो. माझ्या तावडीतून वाचवणारही कोणी नाहीये. मग कुठल्या भरोश्यावरीनं माझ्या घरात आसरा मागितला? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली. युवती जायला निघाली. जाताना आभार मागितले. हा बोलला, राहू दे, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तू मुसलमान, मी हिंदू, मग एका हिंदूच्या दारात तू आसरा मागितलास कसा? तुला भीती नाही वाटली? ते गुंड जर तुझी अब्रू लुटण्याच्या उद्देशानं तुझ्या पाठलागावर होते तर मीही तरुण होतो, मीही घरात एकटाच होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मीही तुझी अब्रू लुटू शकलो असतो. मग कुठल्या भरोश्यावर तू माझ्या घरात आसरा मागितलास? त्यावरती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरून मी धावत होते. धावता धावत्या बोळात शिरले. तुझ्या घरात मला उजेड दिसला आणि तुझ्या घराचं दार ठोठवण्याआधी तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत बघितलं तर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मला माहिती आहे, ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात माझ्याच काय, इतर कोणाच्याही अब्रूला धोका नाही. गेल्या 400 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या हृदयामध्ये जी प्रतिमा आहे ना, ती ही प्रतिमा आहे. माझे राजे स्मरणार्थ आहे ते ह्यासाठी. माझ्या राजाचा जय जयकार केला जातो तो सुद्धा एवढ्याचसाठी. मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचंय तर मी ज्या क्षेत्रात ज्या प्रांतात असेल तिथलं मला शिवाजी व्हायचंय. 1630 ते 1680 स्वराज्य ह्या रंगमंचावर सर्वोच्चतेचं पात्र म्हणजे शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांनी अनेक संकट पेलली, अनेक गोष्टींचा त्याग केला.
तेव्हा शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. महाराजांनी त्यांची संपूर्ण कला स्वराज्यासाठी अशी वाहिली की आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर जय हे आपोआप तोंडातून बाहेर निघणार. ते शिकवावं लागलं नाही, शिकवावं लागत नाही आणि शिकवावं लागणारही नाही. शेवटी 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांचा देहरूपाने अखेरचा निरोप घेतला. स्वराज्याचा सूर्य कायमचा दिसेनासा झाला, पण त्या सूर्याची किरणं आजही लाखो मनात लख प्रकाश देत आहे. कर्तृत्व असावं ते असं. धन्यवाद. मला इथे बोलवलं व बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार.